नमस्कार मित्रांनो, मी ओंकार पुन्हा स्वागत करतोय तुमचं भावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे भावना ओंकार ग्राफिक डिझायनर. या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. ओके, आजचा व्हिडिओ भावना तुम्हाला सांगते भावना कोणत्या टॉपिकला झाले तुम्हाला कडक समजलं असेल. आज आपण केलेले भावना शिवजयंती निमित्त कमिंग सून बॅनर डिझाईन, फुल टू एडिटेबल फोटोशॉप व PLP फाईल, पूर्ण एडिटेबल सर्व माहितीसह मी तुम्हाला प्रोव्हाइड करतो. त्यासाठी व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. व्हिडिओमध्ये पासवर्ड असणार आहे भावनो, पासवर्ड कुठे असू शकतो त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघायचा आहे. ओके, आज आपण एकदम कडक असे शिवजयंती निमित्त कमिंग सून बॅनर डिझाईन केलेले आहे. फुल टू एडिटेबल कडक अशी आणि एकदम HD क्वालिटीमध्ये डिझाईन असणार आहे. ओके, चला सुरू करूया. जास्त वेळ न लावता बघूया आज आपण काय केलेलं. एकदम कडक अशी बॅनर डिझाईन केलेली ना, त्याची जी साईज सांगून देतो तुम्हाला. काय केले, साईज आपण रँडमली घेतलेली आहे बॅकग्राऊंडनुसार. ओके, जो आपल्याला बॅकग्राऊंड भेटलेला आहे भावनो, त्या बॅकग्राऊंडनुसार आपण काय केलेले साईज घेतलेली आहे. साईज आपण मार्जिनमध्ये नाही टाकलेली. इथे बघू शकता, इथे साईजवरती दाखवतो. इथे बघू शकता साईज 11 आणि इथे हाईट असणार आहे 13.89. हे जे 89 तुम्हाला दिसत आहेत हे काय झालेले आहेत, थोडे इन्क्रीज म्हणजे वाढलेले आहेत, लक्षात घ्या बॅकग्राऊंडनुसार. याला ओके करूया. ओके केल्याच्यानंतर खाली इथे लेअरवरती यायचं आहे. पूर्ण स्टेप बाय स्टेप समजून घ्या. पूर्ण एडिटेबल शिवजयंती निमित्त कमिंग सून बॅनर डिझाईन आपण क्रिएट केलेलं आहे फोटोशॉपमध्ये, प्लस PLP फाईल पण तुम्हाला भेटणार आहे. त्यासाठी कमेंट करून टाका भावनो, कडक अशी शिवजयंती निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा. फुल एडिटेबल डिझाईन. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता हे बॅकग्राऊंड बघू शकता तुम्हाला. हे बॅकग्राऊंड दिसते. ओके, हे आपण बॅकग्राऊंड कुठून घेतलेलं आहे, हे बॅकग्राऊंड आपल्याला भेटलेलं भावनो पिंटरेस्ट. आपण सर्व बॅकग्राऊंड घेतो गुगल साईडवरून, लक्षात घ्या, गुगल आणि पिंटरेस्टवरून पूर्ण एकदम जे पाहिजे ते बॅकग्राऊंड भेटेल, लक्षात घ्या. ओके, एकदम नादकुल. आता मला वाटलं भावना हे बॅकग्राऊंड घेण्यासारखं आहे, मी काय केलं सेव्ह करून ठेवलेलं आहे, लक्षात घ्या. डायरेक्ट घेतलेलं नाही, सेव्ह करून ठेवलेलं आहे. मला वाटलं की आता लागेल आपल्याला कुठेतरी काम येऊ शकतो. ओके, तर मी काय केलं सेव्ह करून घेतलं. तुम्ही सिंपल क्रोम ब्राउझर ओपन करा, त्याच्यामध्ये टाकून द्या की पिंटरेस्ट टाकल्याच्या नंतर जी साईड येईल 1 नंबरला त्याच्यावरती लॉग इन करा. तुमचा ID वगैरे जर ईमेल वगैरे जर असेल तर तुम्ही साइन अप वगैरे करू शकता किंवा फ्री पण तुम्ही यूज करू शकता. ओके, साइन अप केलं तर काय होणार आहे, तुमचं तिथे अकाउंट क्रिएट होणार आहे, लक्षात घ्या. अकाउंट क्रिएट झाल्यानंतर तुम्ही ज्या ज्या पोस्टला लाईक कराल तुम्हाला पूर्ण डिझाईन पण त्याच्यावरती पाहायला भेटेल. म्हणजे एक्सपिरियन्ससाठी जर तुम्हाला पाहिजे असेल किंवा रेफरन्ससाठी जर तुम्हाला डिझाईन पाहिजे असेल तर तुम्हाला त्याच्यावरती भेटून जातील. पिंटरेस्टवरती बॅनर डिझाईन टाका, भरपूर सारे जे बॅनर डिझाईन तुम्ही सोशल मीडियावरती बघता ते सर्व तुम्हाला पिंटरेस्ट या साईडवरती भेटून जातील. ओके, तिथे एकदम कडक असे बॅकग्राऊंड भरपूर जर प्रोव्हाइड केलेले आहेत, त्याच्यापैकीच हा एक बॅकग्राऊंड आपण इथे ॲड केलेला आहे. आता बरेच जण मला कमेंटमध्ये विचारतात की तू बॅकग्राऊंड कुठून घेतो, त्याच्यामुळे मी जे काय आहे ते सर्व सांगितलेलं आहे. ओके, 2 मिनिटाच्या टायमिंगमध्ये. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता आता हे झालं बॅकग्राऊंड. ते बॅकग्राऊंड आहे बघू शकता रेडमध्ये. ओके, त्याला आपण थोडंसं ब्राईटनेस कॉन्ट्रास्ट वाढवलेला आहे जेणेकरून डिझाईन आपल्याला एकदम क्रिएटिव्ह दिसली पाहिजे, लक्षात घ्या. म्हणजे डायरेक्ट लक्ष त्या डिझाईनकडे गेलं पाहिजे. ओके, त्याच्यानंतर इथे पुढे या. पुढे याच्यानंतर इथे बघू शकता दुसरी लेअर असणार आहे. आता आपण हिला लॉक मारूया. कोशाला, जी आपली बॅकग्राऊंड असणार आहे त्याला लॉक. त्याच्यानंतर इथे बघू शकता आपली राजमुद्रा तुम्हाला माहीत असेल, नसेल माहीत आहे इथे बघू शकता तिचे आपण काय केले PNG ते ॲड केले. तुम्हाला इथे दिसते सर्व मटेरियल सर्व एडिटेबल आपण प्रोव्हाइड करत असतो, लक्षात घ्या. ओके, पूर्ण ओपन फाईल तुम्हाला कोणीच प्रोव्हाइड करणार नाही, जे आपल्या चॅनलवरती भेटून जाईल. इथं राजमुद्रा तुम्ही बघू शकता. प्रतिपचंद्र लेखे व वर्धिष्णुर विश्ववंदिता शाह सुनो शिवशैषा मुद्रा भद्राय राजते. ओके, ही जी राजमुद्रा तुम्हाला दिसते त्याचं पण काय केलेलं आहे इथे PNG ॲड केलेलं आहे एकदम कडकमध्ये. त्याच्यानंतर पुढे बघू शकता त्याच्यावरती आपण काय केलेलं आहे इथं एक सन. आता हा जो सूर्य तुम्हाला माहीत असेल, आपण बरेच डिझाईनमध्ये याच्यामध्ये म्हणजे वापर करत असतो, यूज करत असतो, लक्षात घ्या. ओके, त्याच्यानंतर इथे यायचं आहे. पुढे याच्यानंतर इथे बघू शकता 71. ओके, त्याच्यानंतर इथे पुढे आल्याच्या नंतर तुम्हाला दिसतंय इथे बघू शकता. आता खाली आपण काय केलेलं आहे, जो एकदम बॉटमला तुम्हाला माहीत असेल बॉटम साईज, ही जी एकदम खालची बाजू जी असते जिथे आपल्याला सर्व आपले फोटोशॉपचे तुम्हाला आयकन वगैरे दिसत असतील, ही बाजू त्याला बॉटम म्हणतो. त्या बॉटमवरती आपण काय केलं आहे, एक ब्रश मारलेला आहे. तुम्हाला इथे दिसते ब्राऊन कलरचा. तुम्ही कोणताही ब्रश मारू शकता तुमच्या पद्धतीनुसार, असं नाही की ब्राऊन कलरचाच मारायला पाहिजे. पण मी मागच्या बॅकग्राऊंडनुसार डिझाईन केलेली आहे. तुम्ही पाहून काय करा, पूर्ण डिझाईन यूज करा, त्याच्यामध्ये चेंजेस करा बॅकग्राऊंड वगैरे आणि डिझाईन तुम्ही अपलोड करून घ्या. ओके, म्हणजे तुम्हाला एकदम शिकायला व सर्व जे आहे ते समजून घेऊ शकता. ओके, त्याच्यानंतर पुढे बघू शकता. आता आपण काय केलेलं आहे, आपले शिवाजी महाराज तुम्हाला दिसत असेल, छत्रपती शिवाजी महाराजांचा जो फोटो आहे हा फोटो आहे भाऊन एकदम कडकमध्ये स्टॅच्यूमध्ये आहे, लक्षात घ्या. ओके, म्हणजे मूर्ती आहे भाऊन. ओके, त्याचं जो स्टॅच्यू आहे त्याला आपण काय केलं क्रॉप केलेलं आहे, तुम्हाला दिसत असेल. पूर्ण आउटलाईन वाईज बघू शकता एकदम कडक
त्याला थोडासा इफेक्ट दिलेला आहे. कोणता इफेक्ट आहे? ब्राईटनेस आणि कॉन्ट्रास्ट दोनच इफेक्ट आपण जास्त देतो, कारण की जास्त जर तुम्ही इफेक्ट दिले तर तुमची फाईल जास्त हेवी बनणार आहे, म्हणजे ज्याला काय म्हणू शकतो आपण, जास्त MBची बनणार आहे, पण तुम्हाला क्वालिटी काम देणार आहे, लक्षात घ्या, जर तुम्ही जास्त इफेक्ट वगैरे यूज केले तर. कॅमेरा रॉ फिल्टरमध्ये काय आहे भावनो? कॅमेरा रॉ बरेच जण विचारतात कॅमेरा रॉ फिल्टरमध्ये काय आहे. त्याच्यावरती क्लिक करा. क्लिक केल्याच्यानंतर काय काय ह्याच्यामध्ये आहे ते तुम्हाला दाखवतो. ओके, कोणते इफेक्ट मारण्यासारखे असतात, कोणते इफेक्ट मारण्यासारखे नाही आहेत. तर इथे सिंपल क्लिक करायचं आणि इथे बघू शकता व्हाईटनेस, ब्लॅक्स आणि शॅडो हे जे 3 ऑप्शन आहेत यांच्याशीच खेळायचं. लक्षात घ्या, ब्लॅक थोडा कमी करायचा, व्हाईटनेस थोडा इन्क्रीज, शॅडो हलकासा इन्क्रीज करायचा, जेणेकरून जी तुमची डिझाईन असेल ती एकदम इझिली वर्क करून जाईल, म्हणजे कडक अशी दिसून जाईल. ओके, जरा तरी एकदम डाऊन क्वालिटीची असेल, ब्लॅक, शॅडो आणि लाईटनेस ओके इन्क्रीज करायचं, जेणेकरून तुम्हाला डिझाईन भेटून जाईल. आता आपण ह्याला काय केलेलं आहे, कडक अशी माझ्या क्रिएटिव्हिटीनुसार मी डिझाईन केलेली, लक्षात घ्या, मला जशी वाटली तशी मी डिझाईन क्रिएट केलेली आहे. आता माझ्याजवळ शॅडो आहे, तुम्हाला पण मी 3D शॅडो प्रोव्हाइड केलेले आहेत. लोगो डिझाईनवरती व्हिडिओ आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला जे मटेरियल मी प्रोव्हाइड केले त्याच्यामध्ये 3D शॅडो तुम्हाला मी प्रोव्हाइड केलेलं, लक्षात घ्या. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकतो 3D शॅडो आपण इथे काय केलं, बॅकग्राऊंडला मारलेला आहे, जेणेकरून जो ब्लॅक कलरचा तुम्हाला इथे पोर्शन दिसतोय बघू शकता एकदम कडक. ओके, ऑन ऑफ करूया. बघू शकता ऑन ऑफ केल्याच्यानंतर तुम्हाला इथे दिसून येईल. ओके, त्याच्यानंतर आता पुढे येऊया. पुढे याच्यानंतर ही जी खालचा जो पेज आहे, तुम्ही डिझाईनला बघितलं असेल, छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो जो की आहेत घोड्यावरती विराजमान आहे, तुम्हाला माहीत असेल. ओके, तर त्यांचा जो आता दुसरी जो फोटो असणार आहे तो आपण इथे ॲड करणार आहे. ओके, इथे बघू शकता तुम्हाला इथे दिसतंय, नसेल दिसत झूम करून दाखवतो, बघू शकता. ओके, फुल एकदम HD क्वालिटीमध्ये आहे, बघू शकता, मी तुम्हाला झूम करून दाखवते. ओके, बघू शकता. जेव्हा तुम्ही डिझाईन पूर्ण सेव्ह कराल, ओके, किंवा आपल्या यूट्यूबला किंवा इंस्टाग्राम ID ला जर आली असेल डिझाईन, तुम्ही झूम करून बघू शकता, पूर्ण तुम्हाला एकदम कडक अशी PNG सर्व एकदम ॲडिटेबल दिसेल. ओके, आणि याला आपण काय केलेलं आहे, याला एंटर शॅडो मारलेला आहे, म्हणजे आता हा नॉर्मल आहे, तर नॉर्मल आपण काय केलं आहे, थोडा एंटर शॅडो येलो कलर दिलेला आहे, जेणेकरून जो इमेज आहे एकदम कडक अशी उठून दिसते. ओके, प्लस त्याला बॅकग्राऊंडला तुम्ही बघू शकता, जो आपण सूर्याची जी PNG बरेच सनची, म्हणजे जसं की तुम्हाला सांगतोय. ओके, ते आपण काय करतो इथे यूज करत असतो, तेच आपण इथे ॲड केले, तुम्हाला इथे दिसते बॅकग्राऊंडला. ओके, इथे बघू शकता, हे बघा मी ऑन ऑफ करून दाखवतो तुम्हाला. ओके, जे आहे ते पूर्ण एकदम सेट केलेलं आहे. तुम्हाला काय करायचं आहे, फक्त व्हिडिओमध्ये पासवर्ड आहे 3 स्टेपमध्ये, ते फक्त तुम्हाला घ्यायचे आहेत. ओके, त्याच्यानंतर हे झालेलं आहे, बघू शकता 2 इमेज आपण ह्यामध्ये ॲड केले आहेत. आता आपण टेक्स्टला सुरुवात करणार आहे. ओके, मटेरियल, PNG, बॅकग्राऊंड जे काय आहे ते यूज झालेलं आहे. आता आपण इथे खाली बॉटमला बघू शकता ही जागा ठेवलेली आहे. तुम्ही शिवजयंती वगैरे तुम्ही लिहू शकता, किंवा शुभेच्छुक पण तुम्ही लिहू शकता. ओके, कडकमध्ये आहे तुमच्याजवळ 29. ओके, त्याच्यानंतर पुढे यायचं आहे. पुढे आल्याच्या नंतर इथे बघू शकता खाली आता आपण काय केलं आहे, शिवजयंती हे जे टेक्स्ट असणार आहे ते आपण आता कसं क्रिएट केलेलं आहे ते तुम्हाला मी दाखवतो. ओके, लोगो डिझाईनवरती बरेच जणांनी म्हणून कमेंट केले होते, तुम्हाला माहीत असेल, नसेल माहीत तर सांगून देतो. ओके, इथे बघू शकता हा जो ग्रुप आहे, आपण यांना ग्रुपमध्ये टेक्स्ट टाकलेलं. ओके, यांना ऑन करावं लागेल, जे ऑन केल्याच्या नंतर तुम्हाला इथे दिसून येईल. ओके, इथे बघू शकता शिवजयंती लवकरच, तुम्हाला इथे दिसत असेल. ओके, एकदम कडकमध्ये हा जो फॉन्ट आहे ना, इन्फिनिटीचा फॉन्ट आहे, पूर्ण ॲडिटेबल फॉन्ट. जर तुमच्याजवळ कोणताही फॉन्ट असेल तुम्ही कन्वर्ट करू शकता. ओके, ह्या फॉन्टसाठी इन्फिनिटा 25 नंबरचा फॉन्ट आहे, लक्षात घ्या. ओके, बघू शकता शिवजयंती लवकरच. ओके, त्याच्यानंतर आता पुढे बघू शकता ह्याच्यावरती आपण काय काय यूज केलेलं आहे, तुम्हाला माहीत असेल. लोगो डिझाईनवरती जर व्हिडिओ नसेल पाहिला तर लवकरात लवकर बघून घ्या, त्याच्यामध्ये सर्व तुम्हाला मी एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे की असा इफेक्ट कसा प्रोव्हाइड करायचा. ओके, बरेच जणांना PST फाईल पाहिजे, तर भाऊ ही PST फाईल तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. बघू शकता तुम्ही यामधून कडकशी तुमचा लोगो डिझाईन वगैरे करू शकता, जर तुम्हाला क्रिएटिव्हिटी असेल तरच. ओके, त्याच्यानंतर पुढे बघू शकता आपण आता इथे बघू शकता ओव्हरले इफेक्ट ॲड केलेले आहेत, तुम्हाला इथे दिसत असेल. ओके, कडक स्पॉट. प्लस त्याच्यानंतर इथे बघू शकता आपला जो लोगो आहे OG ग्राफिक्स, तुम्हाला माहिती असेल ओंकार ग्राफिक्स, इथे बघू शकता आपण लोगो इथे प्रोव्हाइड केलेला आहे. त्याच्यानंतर आपला एक आयकन लोगो आहे, तुम्हाला इथे दिसत असेल, बघू शकता. ओके, सिम्बॉल. त्याच्यानंतर इथे फ्लॅग ॲड केलेला आहे, तुम्हाला इथे दिसत असेल. ओके, त्या फ्लॅगला आपण काय केलं आहे, थोडा ब्लरचा इफेक्ट मारलेला आहे, बघू शकता. नॉर्मल आणि त्याला स्मार्ट फिल्टरमध्ये जाऊन ग्लोसिंग ब्लर आणि ब्राईटनेस कॉन्ट्रास्ट हे दोनच इफेक्ट आपण जास्त यामध्ये प्रोव्हाइड करत असतो. ओके, आणि त्याच्यानंतर शेवटला जायच्यानंतर
आपण ब्राईटनेस आहे इफेक्ट दिलेला आहे. बघू शकता पूर्ण डिझाईन तुमच्या समोर आहे. एकदम कडक आणि ॲट्रॅक्टिव्ह डिझाईन आपण आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो तुमच्यासाठी. नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. शिवजयंतीनिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा. कडक असा कमिंग सून बॅनर डिझाईन आपण प्रोव्हाइड केलेला आहे. लवकरात लवकर आपली PST फाईल व PLP फाईल डाउनलोड करून घ्या. व्हिडिओमध्ये 3 स्टेप पण ते पासवर्ड आहे, ते पासवर्ड मी बोलून सांगितलेले भावनो. परत एकदा सांगतोय, त्यासाठी व्हिडिओ नक्की पूर्ण करा. ओके, तर भावनो एक तर कडकमध्ये सांगते भावनो 45. चला भेटू भावनो पुढल्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या आकर्षक डिझाईनसाठी व नवीन प्रकारच्या बॅनर डिझाईनसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉनला ऑलवरती नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. ओके, म्हणजे ऑन करून ठेवा, जेणेकरून माझी नोटिफिकेशन जी येईल ते सर्वप्रथम तुम्हाला आपल्या व्हिडिओवरती घेऊन जाईल. ओके, चला भेटू म्हणून पुढल्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.